स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 27 तारीख 27 जानेवारी. तर आज आहे मम्मीचा बड्डे. तर काय करताय? येत नाही त्याला ना काठी लालच देऊन बाहेर आणायला लागतो त्याला, तेव्हा तो बाहेर येतो. भाजी झाली आहे. आता मी झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून नंतर मी वरतून टाकते. त्याला एवढं इथे दिलंय खेळायचं तरी तो हा बघा हे नको बा नको 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 ते नको. मम्मीचा बड्डे बघा चावतो. मम्मीचा बड्डे आहे ना, तू असं करणार? मस्ती तर बघितलं मस्ती. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 27 तारीख 27 जानेवारी. तर आज आहे मम्मीचा बड्डे. तर मी आज नाईट करून आलो सकाळी, म्हणजे काल माझी नाईट होते 26 तारखेला. तर बोलो आज मम्मीचा बड्डे पण आहे, तर बड्डे सेलिब्रेट करणार आहे. त्यासोबत बोलो ब्लॉग पण शूट करू. गुड्डी बसली इथे. तर बड्डेचं काय म्हणजे असं जास्त काय सेलिब्रेशन नाही करणार. इथं सामान आहे बड्डेचं, हॅपी बड्डेचं स्पीकर बिकर आहे सगळा. एक केक घेऊन येणार आहे आणि प्लॅन असा आहे की आज जेवण मी आणि गुड्डी बनवणार आहे. तर मेन्यू काय? पनीरची भाजी बनवणार आहे. तर मम्मीला आज आराम देणार आहे. तर आज आम्ही जेवण बनवणार आहे. तर आम्ही काय जेवण बनवणार आहे, कसं बनवणार आहे ते पण या व्हिडिओमध्ये असेल आणि बड्डे सेलिब्रेशन पण असेल. तर आता वाजले 4. मम्मीचं यायचं टायमिंग झालंय 4-4:15 पर्यंत ती येते. तर तिला अजून काय माहित नाही, जेव्हा येईल तेव्हा आम्ही सांगू की असा असा आमचा प्लॅन आहे, असं असं करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागचा जो मी व्हिडिओ टाकलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा, तर व्ह्यूज म्हणजे आहे जसे मी एक्सेप्ट केले, म्हणजे वाटलं नव्हतं, म्हणजे व्ह्यूज आहेत त्याला. तर असंच व्हिडिओ बघत राहा. मी नवीन नवीन कंटेंट नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, अजून काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे. आणि खास की जो मी हेल्मेटचा हे केलेला सेटअप केलेला तो वर्क झाला. तो प्रॉपर म्हणजे कमीत कमी 80% तरी विंड आला नाही, तर 20-25% विंड येत होता तरी ओके. पण नेक्स्ट टाइम मी थोडं अजून इम्प्रूव्ह व्हायचं कसं करू शकतो ते मी ट्राय करेन. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ चालू करूया. यूज करतोय बोयाचा माईक, जो मी मागच्या टायमाला मी तुम्हाला दाखवला होता. जसं मी अनबॉक्सिंग व्हिडिओ चॅनलला टाकली आहे, त्याच्यामध्ये नॉईस कॅन्सलेशनचा ऑप्शन आहे. म्हणजे जो फॅनचा आवाज, जो एक्स्ट्रा नॉईस, तो सगळ्या याच्यामध्ये कॅन्सल होतो. फक्त जो आपण बोलतो तो व्हॉइस येतो. तो मी आज यूज करणार आहे पूर्ण व्लॉगमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी माईक ते काहीच यूज केला नव्हता, त्यामुळे तुम्हाला थोडा बाजूचा आवाज म्हणजे क्राऊड ते असं तुम्हाला ऐकू आलं असेल. पण ह्यामध्ये मी असं ऐकू येणार नाही, कारण मी जो माईक आहे तो यूज करणार. तर व्हॉइस क्वालिटी पण थोडी चांगली. तुम्हाला हा माईक हवा असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. ह्या तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही भेटून जाईल, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. फ्लिपकार्टला आय थिंक हा आहे, फ्लिपकार्टला शो होते, त्याची पण मी लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. तर तुम्हाला ऑफलाईन पण जर तुम्हाला स्वस्तामध्ये हवा असेल तर तुम्ही मुंबईला जाऊन CST ला जाऊन तिथे भरपूर म्हणजे कॅमेराज आणि याचे शॉप्स आहेत, तर तिथे तुम्हाला भेटेल. तर तिथून तुम्ही परचेस करायला आलेली आहे. तर तिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. किती वर्षाची झाली? 60 वर्षाची. 60 वर्षाची झाली, 42 ची झाली. तर आज आम्ही तिला एक सरप्राईज देणार आहे. तर तू आम्हाला मदत कर ते सरप्राईज साठी का? हा चालेल चालेल. तर तिला आम्ही सांगितलं काय करणार आहे. काय करताय? एक टू समजतो रे कॅमेरा. त्याला ना कॅमेरा आलेला पण समजतो. तू टॉम अँड जेरी बघतो? तू हा टॉम अँड जेरी बघतो? त्याला ना टॉम अँड जेरी भरपूर आवडतं बघायला. तर तू इकडे आलास का? त्याची बघा, त्याची नेहमीची जागा आहे त्यामुळे काय नाही का उत्तापते करामध्ये चालू असतात ते. इकडे इकडे या, इकडे या. एक टू किती पण आवाज येतो, येणारच नाही. हा या. त्याचं गार्डन आहे इथे, छोटं मिनी गार्डन. गार्डन मध्ये बसला तू? तर ना चिट्टू गेलाय ना बेडच्या खाली गेलाय आतमध्ये. तर ना त्याला एक बाहेर बोलवायची निंजा टेक्निक आहे. कुठे कोणती टेक्निक आहे ती? इकडे तुम्हाला दाखवतो. त्याला ना बाहेर बोलवण्यासाठी काय करायला लागतं. तो असा येत नाही बाहेर, सुकट आहे. तू दाखवतो कुठे. हे कुठे गेलाय? हा
तो असा बाहेर येत नाही, त्याला ना काहीतरी लालच देऊन बाहेर आणायला लागतो त्याला, तेव्हा तो बाहेर येतो. फस गया बोका, फस गया. बघितलं त्याला बाहेर आणायची निंजा टेक्निक. खा हा खा खा खा. त्याला असं काहीतरी ना लालच देऊन त्याला बाहेर आणायला लागतो, ना तो येत नाही. तर बेड खाली एकदम लास्टला जाऊन बसतो कोपऱ्यामध्ये. तर आता आम्ही दोघं जण चाललोय केक आणि थोडं सामान आणायला. निघालो आता. आमची मैत्रीण पण खाली, त्यासाठी खाऊ घेतला खाऊ. आमची एक दुसरी किट्टूची बहीण किट्टी, तर बाहेर काय व्हिडिओ बनत नाही जास्त, घरी जाऊनच कंटिन्यू करतो. जस्ट आम्ही आता जस्ट निघा की सॉरी हे आमचं किट्टूचं सामान येते, ते आम्हाला टाकायला लागतं रोज. तर आम्ही निघालोय, सामान घेऊन येतो पटापट. ते किट्टूची मैत्रीण, रोज तिला खाऊ द्यायला लागतं रोज. आतमेडो ही आमची किट्टूची मैत्रीण आहे. A few moments later. आलो आता जस्ट घरी, सगळं सामान ते घेतलं, केक घेतलं, सगळं घेतलं. तर आता प्लॅन असा आहे की आधी जेवणाची तयारी करून घेऊ, जेवण झालं की मग डेकोरेशन करू. कारण की किट्टू आधी जर डेकोरेशन केलं तर तो किट्टू डेकोरेशन काय ठेवणार नाही, मग ते रात्री 9 साडेनऊपर्यंत तसं ठेवावं लागेल. आणि आत्ता वाजले 8, म्हणजे कमीत कमी 1 ते 1.5 तास तसंच ठेवायला लागेल. तो किट्टू तर काहीतरी ठेवणार नाही, म्हणजे अजून आधी सगळी जेवणाची तयारी करून घेतो, मग डेकोरेशन करू. गुड्डीने कामं थोडे वाटून घेतली की कोण काय करणार कोण काय करणार. तर मम्मीला तर पूर्ण आराम द्यायचा, ती तर काय मदत करणार नाही. तर मी भाज्या कापेल, ती बनवेल, असं थोडं वाटून घेतलं आहे. तर गुड्डी ते कांदा आणि टमॅटो कापायचं काम करते, हा पण मदतीला आला आहे. मम्मी तर चालू आहे खायचं काम. तर आम्ही थोडं वाटून घेतलंय. किट्टू तू काय मदत करणार आम्हाला, तू काय मदत करणार? तर हा पण मदत करायला आलाय. कशी स्माईल? तयारी झाली आहे. तिथे टोप ठेवलाय, कढई काय बोलते त्याला म्हणजे कढईच आहे. आणि हे तवा, ते सगळं आहे, ते सगळं ठेवलंय. आणि ते जे मसाले लागणार आहेत, वाटाणा, पनीर, सगळं पनीरचे क्यूब करून घेतलेत. मी तर तुम्हाला सांगितलं काय काय अजून जे मसाले लागणार आहेत. गुड्डी आपल्याला पुढची रेसिपी सांगणार आहे काय काय कसं करायचं. अद्रक, कांदा, टोमॅटो हे जे आपल्याला भाजून करून पेस्ट करून घ्यायचे. आणि पनीर भाजायचंय, भाजून घ्यायचंय. वाटाणे आणि बटाटा उकडवायला टाकणार. आणि हे सगळे मसाले, पनीर मसाला, हा पनीर मसाला, हे आपलं घरचं तिखट, हळद, मीठ आणि वरतून टाकायला कोथिंबीर. बस तर एवढेच इन्ग्रेडियंट लागणार आहे. तर ही तयारी करून घेतो आधी, काय काय करणार आहे गुड्डी करून घेते. तर हे कांदा टाकलाय, त्याला कसं करायचं म्हणजे गोल्डन ब्राऊन पर्यंत कांदा. हा मम्मीचा बर्थडे स्पेशल प्लस कुकिंग ब्लॉग है ना, दोन्ही सोबत चालू. तर हे सगळं आता भाजले, हलकं गोल्डन ब्राऊन झाले. हे आता वाटून घ्यायचं. कोथिंबीर, अद्रक हे सगळं, थोडं जिरं टाकले त्याच्यावर. आणि हे पनीर पण भाजून घेतले. आता हे वाटून घेऊया. हे वाटून घेतले आता सगळं. आणि हे त्या मिक्सरच्या भांड्यातलं जे उरलेलं असतं त्याच्यात पाणी टाकून ते थोडं काढून घेतलं. ते शिजतंय अजून. पेस्ट टाकली. कसली पेस्ट होती? वाटप. किती वेळ? ते भाजल्यावर समजतं, बाजूने जे पनीर मसाला मध्ये पाणी टाकायचं, म्हणजे जे ग्रेव्ही टाईप आहे. ग्रेव्ही टाईप पूर्ण टाकायचं. हे टाकल्यानंतर त्यात पाणी टाकायला लागणार का? ओके.
कलर चेंज झाला ना त्याचा. ते शिजल्यावर शिजेल तसं ते असं भाजलंय असं चिपकत नाही आता तव्याला असं. आता असं वाटाणे ते उकडवलेलं टाकायचं. आणि पनीर कधी टाकायचं लास्टला. पनीर टाकायचं. आता हे चवीनुसार मीठ. तुमच्या जेवढी भाजी तेवढी. आता मी कमीच टाकले, मी टेस्ट करून नंतर अजून टाकले. ओके. तर अशा प्रकारे भाजी झाली तयार. तर फक्त काय बनवायचं आहे? चपाती. चपाती आणि जिरा राईस बस. बाकी सगळं डन. आणि आता मेन डेकोरेशनचं काम. तो किट्टू झोपलाय तर तेवढी शांती तेवढं डेकोरेशन करून घेऊ. पण भाजी तयार. ते झाकण लावायला लागेल ना. थोडं असं उकळलं की झाकण लावून शिजवायला ठेवायचं. भाजी झाली आहे. आता मी झाकण ठेवून थोडा वेळ शिजवायला ठेवू आणि नंतर मी वरतून टाकून कोथिंबीर. A few minutes later. डेकोरेशन एवढं जास्त काय केलं नाही, फक्त स्टेप लावून हॅपी बर्थडेचे लावलं आहे. आणि ही किट्टूची मित्रमंडळी आहे. बस एवढंच केलं आहे. मी बोललो होतो ना ते डेकोरेशन बघून हा झाला आहे येडा बघा. सारखा त्याच्यावरच जाणार तो. तर सांभाळणं म्हणजे खूप मुश्किल आहे. त्याला एवढं इथे दिलं आहे खेळायचं तरी तो ह्या बघा. हे नको बा नको 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 ते नको. मम्मीचा बड्डे आहे बघा चावतो बघा. मम्मीचा बड्डे आहे ना, तू असं करणार. मस्ती तर बघितलं मस्ती. डायरेक्ट पंजा मारतो डायरेक्ट. बोललो होतो ना की हात ठेवणार नाही. एवढं मस्ती करायची एवढी मस्ती करायची एवढी करायची मस्ती. हा दुसरा किट्टू आणू. अरे झालं आता मम्मीकडे. तर मी पण फक्त वरचा शर्ट चेंज केला, पॅन्ट पण पीस आहे. बाकी एवढं काय नाही. गुड डे मम्मी चेंज करतं. मम्मी पण आली आहे रेडी होऊन. केक ठेवला आहे. केक पण बघा. केक किट्टू बसल्या आतमध्ये, त्याला पण घातलं शर्ट बघा बसल्या आत. हाय कर. तर झाली सगळी तयारी. फोटोज पण काढले, इथे 4-5 फोटो काढले. केक आता बड्डे केक कट करू. किट्टूला घ्यायचं आहे का? हां केक कापताना. हां केक कापताना घ्यायचं आहे. बसेल ना. या किट्टू या या. तो बसला, तो आता इरिटेड झाला. त्याला घेऊन फोटो काढले 4-5. तर केक कटिंग झाला. आता आम्ही जे बनवलेलं पनीरची भाजी, चपाती, भात ते सगळं तर मम्मी टेस्ट करणार आहे. आम्हाला सांग टेस्ट करून कसं झालं. बुड्डी बघ तुझी रेसिपी कशी झाली बघ जरा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. हा व्हिडिओ इथेच क्लोज करतो. मग तुला कसं वाटलं सगळं? मस्त छान. तर जास्त काय नव्हतं या व्हिडिओमध्ये. बस आम्ही काय काय म्हणजे मम्मीसाठी जेवण केलं ते डेकोरेशन आणि बड्डे सेलिब्रेशन बस एवढंच होतं. हा व्हिडिओ इथेच क्लोज करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि परत भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. राईट दिस सेफ, ऑलवेज केअर करा.